वज्रमुठ महाआंदोलन नांदेडमधून कार्यकर्ते जात असताना लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे मराठवाडा कार्य अध्यक्ष धोंडपंत बनसोडे सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। सर, आज तुम्ही लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या वतीने वज्रमुठ महाआंदोलन मोर्चा ठेवण्यात आला आहे, त्याविषयी काय तुमची प्रतिक्रिया? आज नांदेड जिल्ह्यामधून नव्हे तर महाराष्ट्रामधून मुंबई आझाद मैदानाला प्राध्यापक डॉक्टर रामचंद्रजी भरांडे सरांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये फार मोठं वज्रमुठ महाआंदोलन या ठिकाणी आपल्या संदर्भामध्ये या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून आज नांदेड जिल्ह्यातील तमाम आमच्या सर्वच जिल्ह्याचे जिल्हा कमिटीचे दोन्ही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, आमचे युवा अध्यक्ष आणि सर्वच तालुक्याचे तालुका अध्यक्ष या सर्वांनी आज नांदेड येथून उद्या सकाळी आम्ही मुंबईमध्ये या ठिकाणी जाणार आहोत आणि वज्रमुठच्या माध्यमातून राज्य सरकारला लवकरात लवकर आरक्षणाचं वर्गीकरण उपवर्गीकरण व्हावं आणि तमाम महाराष्ट्रातील मातंग समाजाला न्याय द्यावा अशी या ठिकाणी या दृष्टिकोनातून मागणी आहे। तद्वतच काल परवाच मी काँग्रेसचे कर्नाटकचे मुख्यमंत्री आदरणीय सिद्धरामय्या यांनी काल परवाच एक निर्णय घेऊन आरक्षणाचं उपवर्गीकरण या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी ठराव मंजूर केलेला आहे। त्या दृष्टिकोनातून त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो की असाच ठराव महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या ठिकाणी मंजूर होऊन तात्काळ या ठिकाणी आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं अशी मागणी घेऊन आम्ही आज या ठिकाणी निघालेलो आहोत। महाराष्ट्र राज्याचे सचिव आहेत, राज्याचे सेक्रेटरी म्हणून त्यांच्या माध्यमातून ते त्यांची एक प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण करत आहेत आणि त्या प्रक्रियेतून उद्याच्या 30 तारखेला त्या अधिसूचना आणि जे काही लोकांचा आक्षेप आहे त्या एससी मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांचा आक्षेप आहे ते आक्षेप उद्याच्या 30 तारखेपर्यंत सूचना आणि आक्षेप त्या गोष्टीचा होणार आहे आणि तद्वतच नंतर राज्य शासन याच्यावर त्वरित तातडीने निर्णय घेईल असा आमचा या ठिकाणी कायस आहे, मानस आहे। शासनाकडे सन 2011चा जो काही इम्पिरियल डाटा म्हणतात तो इम्पिरियल डाटा त्या ठिकाणी जातीनिहाय त्या ठिकाणी आहे। याच्यानंतर जर काही त्या 2011च्या जनगणनेमध्ये काही जर आक्षेप असेल तर त्या ठिकाणी त्याच्या पुढचा सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी डाटा आहे सरकारकडे। त्या डाट्याच्या आधारे जो काही आक्षेप येईल त्यानुसार ते निर्णय विधिमंडळामध्ये घेतले जाईल असं आम्हाला वाटते। ठीक आहे, धन्यवाद।